संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड सुदर्शन घुलेसह 3 आरोपींनी हत्येची कबुली दिली। घुलेसह जयराम साटे, महेश केदार यांची गुन्ह्याची कबुली। माझाच्या बातमीला विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा दुजोरा। खंडणी प्रकरणामध्ये देशमुख अडथळा ठरत असल्यामुळेच त्यांची हत्या केल्याची आरोपींनी कबुली दिल्याची माहिती। आवादा कंपनी परिसरामध्ये देशमुख आणि ग्रामस्थांनी मारहाण केली, त्याचा व्हिडिओ व्हायरल केला। त्याचा राग मनात धरून हत्या केल्याची घुलेने कबुली दिल्याची माहिती। देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडचा पाय आणखीन खोलात। घुलेसह 3 आरोपींनी दिलेल्या हत्येच्या कबुलीमुळे कराडच्या अडचणी वाढणार। सुदर्शन घुलेच्या कबुलीने वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंचाही कटातील सहभाग स्पष्ट। त्यामुळे धनंजय मुंडेंनाही हत्येच्या खटल्यात सहआरोपी करा, मराठा आंदोलक मनोज रांगेंची मागणी। वाल्मिक कराडच्या मार्गदर्शनाखाली हत्या झाली, मग असं असताना सुदर्शन घुले टोळीचा म्होरक्या कसा? अंजली दमानी यांचा प्रश्न। या सगळ्याचे धागेदोरे धनंजय मुंडेंपर्यंत जात आहेत आणि ते होऊ दिलं जात नाही का, असाही सवाल। आरोपींनी हत्येची कबुली दिली आहे, त्यामुळे त्यांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्या, धनंजय देशमुखांची मागणी। रायगडावरच्या वाघ्या कुत्र्याच्या समाधीच्या मुद्द्यावर सरकारने पुढाकार घेत समिती नेमावी, भूषणसिंह राजे होळकर यांची मागणी। या प्रकरणामध्ये भावनेचा अनादर करून स्टेटमेंट्स केल्यास खपवून घेणार नसल्याचाही इशारा। ऐतिहासिक पुरावे नसले तरी काही संदर्भांचा भावनिक स्वीकार। रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या स्मारकावरनं सुरू असलेल्या वादावर राऊतांची प्रतिक्रिया, तर मनोहर भिडे आणि संभाजीराजेंनी एकत्र बसून मुद्दा सोडवावा, राऊतांचा सल्ला। वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरती प्रशासन बुलडोझर कधी चालवणार? रायगडावरील अतिक्रमण हटवलं गेलं पाहिजे, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते संतोष शिंदेंची मागणी। वाघ्या कुत्र्याच्या मुद्द्यानंतर मनोहर भिडे जागे झाले, मात्र राहुल सोलापूरकर, प्रशांत कोरटकरने जेव्हा छत्रपतींचा अपमान केला तेव्हा भिडेंनी तोंड बंद केलं होतं, जितेंद्र आव्हाड यांचा हल्लाबोल। छत्रपती शिवाजी महाराज सर्वधर्मीय नव्हते, छत्रपती शहाजीराजे हिंदवी स्वराज्य स्थापन व्हावे या मताचे होते, मात्र त्यांना यश मिळालं नाही, संभाजी भिडे यांचं वक्तव्य। छत्रपती शिवाजी महाराजांसाठी 32 मण सोन्याचं सिंहासन बनवण्यासाठी पैसे गोळा केले होते, ते पैसे कुठे गेले? सचिन खरात यांचा संभाजी भिडेंना सवाल। एकनाथ शिंदेंना उद्धव ठाकरेंनी खूप काही दिलं, त्यामुळे त्यांनी कृतज्ञ असावं, आत्मपरीक्षण करावं, राऊतांचा सल्ला। शिंदे हे ठाकरेंचंच प्रॉडक्ट असल्याचं वक्तव्य। दिशा सालियन प्रकरणामध्ये आदित्य ठाकरेंना अटक होणार, संजय निरुपम यांचा दावा। कुणाल कामराच्या व्हिडिओचा मुद्दा आणून सालियन प्रकरणावरनं लक्ष हटवण्याचा प्रयत्न होत असल्याचाही निरुपम यांचा हल्लाबोल। माजी खासदार संजय काका पाटलांचे भाजपमध्ये घर वापसीचे संकेत। चंद्रकांत पाटलांनी घेतली संजय काका पाटलांची सदिच्छा भेट आणि भेटीमुळे चर्चा। पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री शिंदेंच्या व्यंगचित्राचं होर्डिंग लावणाऱ्या अज्ञातावरती गुन्हा। पुण्यातील अलका चौकामध्ये व्यंगाचं होर्डिंग लावलं होतं। मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यानिमित्त मनसे पदाधिकारी मुनाफ ठाकूर यांनी शिवाजी पार्क परिसरामध्ये बॅनर्स लावले। या बॅनरवरती बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो। मनसेच्या स्थापनेनंतर बाळासाहेबांनी राज ठाकरे यांना आपले फोटो वापरू नयेत असं सांगितलं होतं। मुंबईतल्या शिवाजी नाट्य मंदिराचा नामविस्तार, श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर असा नामविस्तार। शिवरायांचा एकेरी उल्लेख बंद। स्वारगेट एसटी स्थानकातलं अत्याचार प्रकरण, आरोपी दत्ता काडेला 8 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी। आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी असमान निधी वाटप केल्यामुळे काही आमदार नाराज। याबाबत आदिवासी आमदारांची अजित पवारांशी चर्चा, त्यानंतर अजित पवारांचे उईकेंना असमान निधी वाटप पुन्हा होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश। मुंबईमध्ये छत्रपती संभाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह पोस्ट, मालाड मालवणीतनं आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याला बेड्या। धार्मिक भावना भडकावल्याप्रकरणी मालवणी पोलिसांकडनं गुन्हा। अहिल्यानगरमधल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा विटंबनेच्या प्रकरणामध्ये घटनेच्या निषेधार्थ राहुरी तालुका बंदची हाक। शहरामध्ये तणाव। अभिनेत्री ऐश्वर्या रायच्या गाडीला बेस्टची धडक, ऐश्वर्याच्या बॉडीगार्डची बेस्ट ड्रायव्हरला अपघातानंतर मारहाण, पोलीस दाखल झाल्यावरती बॉडीगार्डकडनं माफी।
लॉरेन्स बिश्नोई गँगकडनं येणाऱ्या धमक्यांवरती अखेर अभिनेता सलमान खानची पहिली प्रतिक्रिया. देवाने अल्लाने जेवढं आयुष्य दिलंय तेवढंच आहे, सलमान खानने सोडलं मौन. माणिकराव कोकाटेंविरोधात दाखल याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी. शिक्षेवरील स्थगिती रद्द करण्याची याचिकेतनं मागणी. सदनिका घेताना कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याप्रकरणी माणिकराव कोकाटेंच्या अडचणी कायम. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या जिल्ह्यातच युरियाच्या कोट्यावधींचा घोटाळा झाल्याचं समोर. दिंडोरीमध्ये 90 टन अनुदानित युरिया खासगी कंपनीकडे आढळला. कमेडियन कुणाल कामराला 31 मार्चला खार पोलीस स्टेशनला हजर राहण्याचं समन्स. कामराने वकिलामार्फत मागितलेली 2 एप्रिलपर्यंतची मागणी फेटाळली. पोर्शे अपघात प्रकरणामध्ये पुणे पोलिसांकडून 2 पोलीस अधिकारी बडतर्फ करण्याचा प्रस्ताव. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती. नागपूर हिंसाचारातील आरोपी आणि मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा अध्यक्ष हमीद इंजिनियरचा जामिनासाठी अर्ज. नागपूर सत्र न्यायालयामध्ये अर्ज केला. आज सत्र न्यायालयात सुनावणी. नागपुरातील हिंसाचार झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आणि सरकारी नियमानुसार 7,20,000ची मदत दिली जाईल. येत्या 2 दिवसांमध्ये मदत मिळण्याची शक्यता. नागपूर हिंसाचार प्रकरणामध्ये दंगलीत मृत्युमुखी पडलेल्या इरफान अन्सारीच्या कुटुंबियांना 5 लाखांच्या मदतीचा शासनाचा प्रस्ताव. मनसेच्या राजू पाटलांची कुणाल कामराच्या समर्थनासाठी पोस्ट. राजू पाटलांनी कुणाल कामराचं आक्षेपार्ह गाणं पोस्ट करत आभार मानले. श्रीगोंद्याच्या तहसीलदार क्षितिजा वाघमारे निलंबित. शहरामध्ये बेकायदेशीर जमीन हस्तांतर प्रकरणी वाघमारेंवर कारवाई. वडगाव शेरी परिसरात महिलांचं रस्त्यावर उतरून जनआक्रोश आंदोलन. ऐन उन्हाळ्यामध्ये पुणे महानगरपालिकेकडनं पाणी पुरवठा होत नाही, त्यामुळे नागरिकांचा संताप. मालेगावातील तोतया विभागीय आयुक्त अखेर गजाआड. शासकीय जमिनीवरती रो हाऊसच्या नावाने अनेकांना गंडवलं. प्रकरणामध्ये पोलिसांनी आरोपीच्या घरावरती छापा टाकला आणि 20 लाखांची रोकड जप्त केली. हिंगोलीच्या मकोडी शिवारातील सिंचन तलाव आटल्यामुळे हजारो माशांचा मृत्यू. उन्हाळी पिकांनाही याचा फटका बसणार, शेतकरी चिंतेत. ऐन उन्हाळ्यामध्ये पुण्यातील 29,000 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित. 25 दिवसांमध्ये पुणे विभागाच्या महावितरण विभागाची थकबाकी वसूल करण्यासाठी कारवाई. फुगा फुगवताना 8 वर्षाच्या मुलीचा मृत्यू. घशामध्ये फुग्याचा तुकडा अडकला आणि त्यामुळे जागीच डिंपलचा मृत्यू झाला. धुळ्याच्या यशवंतनगरची घटना. पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा. सायबर सेलची सोशल मीडियावरती करडी नजर. हेट स्पीचवरती नजर ठेवण्यासाठी सायबर सेलचं विशेष पथक. मोदींच्या दौऱ्यादरम्यान अफवा पसरवणाऱ्यांवरती कठोर कारवाईचा इशारा. ईडीचे माजी संचालक संजय कुमार मिश्रा यांची पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे पूर्णवेळ सदस्य म्हणून निवड. केंद्र सरकारकडनं मिश्रा यांची निवड. आग्र्याची ओळख मुघलांमुळे नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. आग्रा शहराची ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ओळख आहे, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं वक्तव्य. उत्तर प्रदेशामध्ये मुसलमान सर्वात सुरक्षित. योगी आदित्यनाथ यांचा दावा. सत्तेत आल्यापासून हिंदू सुरक्षित असतील तर मुसलमान सुद्धा सुरक्षित. योगी आदित्यनाथांचं विधान. अल्पवयीन मुलीवरती अतिप्रसंग प्रकरणामध्ये अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल असंवेदनशील. सुप्रीम कोर्टाचा तीव्र संताप. निकालाला स्थगिती. केंद्र, यूपी सरकार इतर पक्षांना नोटीस पाठवून उत्तर मागवलं. जयपूर मुंबई एक्सप्रेसमधलं गोळीबार प्रकरण. बडतर्फा आरपीएफ जवान चेतन सिंग मनोरुग्णालयामध्ये दाखल. आणखीन 1 महिना उपचार सुरू ठेवणार. श्रीनगरमध्ये आशियातलं सर्वात मोठं ट्युलिप गार्डन पर्यटकांसाठी खुलं. जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांच्या हस्ते उद्घाटन संपन्न. अमेरिकेमध्ये आयात होणाऱ्या सर्व वाहनांवरती भरमसाठ आयात शुल्क. अमेरिकेबाहेर बनणाऱ्या सगळ्या गाड्यांवरती 25% आयात कर. 2 एप्रिलपासून अंमलबजावणी. ट्रम्प यांचा निर्णय. आयपीएलमध्ये केकेआरचा राजस्थानवरती शानदार विजय. क्विंटन डिकॉकच्या 97 धावांच्या प्रभावी खेळीच्या जोरावर केकेआरकडनं राजस्थानचा घरच्या मैदानावर पराभव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.